झाला होता त्यावेळेला पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये तुम्ही काय नेमकं जबाब दिलेला आहे? पोलिसांना ज्यावेळी मी जबाब दिला ना, त्यावेळी सांगितलेलं आहे, माझ्यावर ज्यांनी गोळीबार केला मी त्यांना ओळखत होतो आणि ह्यांचा मला मारण्याचा संबंध नाही. गणेश खाडे, रमेश खाडे, आनंद खाडे यांनीच सुपारी दिलेली आहे. यांनीच माझा घात घडवून आणलेला हे मी सांगितलेलं आहे स्पष्टपणे. इव्हन ना माझ्या मिसेसची आणि माझी 6 महिन्यात किमान 6 वेळा चर्चा झाली. माझी बायको मी घरातून बाहेर पडताना मला स्वामींचा अंगार द्यायचा. अहो मी म्हणायचं, बाळ काय होत नाही, काय होत नाही, आपण कोणाचं वाईट केलं नाही. आणि 100% मी जगलो त्यामुळेच की आपण कोणाचं वाईट केलं नाही. सर पोटात गोळ्या लागून माणूस जगणं हे काही सोपं नाही. सध्या यापूर्वी तुमच्यावर देखील काही गुन्हे दाखल होते, मोकाजी अंतर्गत कारवाई देखील झाली होती. हो बरोबर आहे. या सगळ्या घडामोडीमध्ये तुमच्या आणि खाडेंच्या मध्ये काही आर्थिक व्यवहार किंवा वाद निर्माण झाले होते असं वाटतं? आर्थिक व्यवहार आमचा कधी काही नाही. कधी आर्थिक व्यवहार असायचा काही प्रश्न नाही काय. अगदी म्हणजे संबंध चांगलेच होते. जोपर्यंत त्यांना ते रस्त्याचा विषय झाला नाही त्याच्या आधी संबंध चांगले होते. असं काही कधी काही आर्थिक व्यवहार वगैरे काही नव्हतं. रमेश खाडेचं एफआयआर मध्ये नाव आहे काय आणि आता तर अजून या खाडेंना नाही, एफआयआर मध्ये नाव नाहीये. कारण काय झालं, ज्यावेळी मला लागलं मी काय जबाब देण्याच्या ह्याच्यात नव्हतो, मी बेशुद्ध होतो. तो माझ्याबरोबर जो होता माझ्या आत्तेभावाचा मुलगा, त्यानं जे घडलं ते सांगितलं. त्यानं काय कोणाचे नावं घ्यायची काय प्रश्न येत नाही तिथे. आणि जे काय घडलं ते सांगितलं. त्यानंतर मी ज्यावेळी शुद्धीत आलो 18 तारखेला मला ज्यावेळी जबाब भेटला त्यावेळी मी जबाबच सांगितलेला आहे. आनंद खाडेंचं, रमेश खाडेंचं, गणेश खाडेंचं मी नाव घेतलेलं आहे. आता दुसरीकडे तुम्ही भाजपचं काम करताय असं म्हणालात, भाजपचं कार्यकर्ता म्हणून तुम्ही भागामध्ये तुमचं काम चालूच असते. दुसरीकडे बघायला गेलं तर जे 2 व्यक्ती आता शूटर म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत, ते ज्यावेळेला तुमच्या जवळ आले त्यावेळेला त्यांनी कोणत्या संवादाचा उल्लेख केला काय किंवा काय गोळ्या घालण्यापूर्वी तुमचे ते संवाद काय झाला काय? नाही, ते काय झालं होतं, त्यांनी आता हा थोडासा न्यायप्रविष्ट भाग आहे. आरोपींशी माझं काय बोलणं झालं होतं मी पोलीस प्रशासनाला सांगितलेलं आहे. आता जर ते सांगितलं तर ते थोडंसं अडचणीच होईल. म्हणजे ते थोडंसं पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे. त्यामुळे त्या गोष्टी आपण थोड्याशा पाळूया. कारण आदल्या दिवशी सुद्धा माझी चकमक एका ठिकाणी उडाली होती. त्यांनी मला सांगितलं होतं काही गोष्टी. मी त्या पोलिसांना आपले एलसीबीचे सुशांत चव्हाण साहेबांना सांगितलेलं आणि तपास अगदी चांगल्या प्रकारे करत आहेत. म्हणजे त्यांनी गणेशला निष्पन्न केलं त्या सगळ्यामध्ये. असं आदल्या दिवशी चकमक सुद्धा दुसऱ्या दिवशी नाही, चकमक झाली म्हणजे काय झालं होतं, 14 तारखेला माझी कोर्टामध्ये एक सिव्हिलची तारीख होती. माझी पासपोर्ट ऍप्लिकेशन दिलं होतं मी. तर ते गेलेलं असतानाच ते आरोपी जे आता माझ्या दोघांनी ज्यांनी फायरिंग केलं, 2 आरोपी आणि इरफान हलगले माझ्या समोर उभारले होते. त्यांनी मला सांगितलं की गणेश खाडे चिडून आहे, जा त्याची माफी मागजा. आमचा मी बघून घेतो ना, तू हे बोलायचा काय विषय नाही. आणि त्यावेळी काय झालं साहेब, माझ्याबरोबर काय माझा मित्र परिवार असतो, आम्ही त्यावेळी तिथे 10-15 जण होतो. त्यामुळे त्यांनी कदाचित धाडस काही केलं नाही. 2 दिवस 14 तारखेला मी पासपोर्ट ऍप्लिकेशनसाठी उत्पात साहेबांच्या कोर्टात गेलो. त्यावेळी ते तिथं होते. आता पोलिसांकडे असेल किंवा ज्या काही प्रशासन असेल, पोलीस प्रशासन यांच्याकडे तुमची नेमकी मागणी काय आहे? आता म्हणजे साहेब पोलिसांना कळकळणे एकच साहेब विनंती आहे. कोल्हापूर हे साहेब सुसंस्कृत शहर आहे. ह्याच्यापूर्वी मला आठवत नाही की सुपारी देऊन गोळीबार आपल्या कोल्हापूरमध्ये झाला असेल. ठीक आहे, रागाच्या भरात गुन्हे घडले असतील, काय असतील त्याचं मी समर्थन करणार नाही. पण राग वेगळा आणि साहेब हे शांत डोक्यानं साहेब काटा काढणं, सुपारी देणं, नामानिराळं राहणं हे साहेब वेगळं. तिने कोल्हापूरचा एक प्रकारे साहेब बिहार करण्याचा प्रयत्न केला. 100% साहेब. तर आपल्या कोल्हापूरला हा डाग जर धुवून काढायचा असेल, मोक्यासारखी कडक कारवाई साहेब यांच्यावर झाली पाहिजे. कारण यातील सगळे गुन्हेगार साहेब सराईत आहेत. तो रफिक देसाई ऑलरेडी त्यानं वडिलांचा खून केलेला आहे. राकेश कारंडे साहेब मोक्यामध्ये 2 मोक्याचा आरोपी आहे. अमित शिंदेच्या खुनातील आरोपी आहे. एका मोठ्या टोळीतला सदस्य आहे तो. गणेश खाडेवर गुन्हा जरी दाखल नसला तरी गोव्यात त्याने एवढा मोठा कांड पूर्वी सुपारी देऊन केलेला आहे. आता ते मी गोवा पोलिसला ऍप्लिकेशन देणार आहे, त्यात ते ओपन होईलच. किंवा आपले कोल्हापूर पोलीस सुद्धा ती कामगिरी करू शकतील. तर माहिती घ्यावी. मी काय बोलतोय असंच नाही साहेब, फॅक्ट आहेत त्याच्यात. 2011 साली तिथे एफआयआर दाखल आहे. आणि किरकोळ बिलासाठी जर तो एखाद्याला मारू शकतोय, मला काय ठार मारणं काय एवढा मोठा विषय नाही साहेब. आणि एवढे दिवस झाले साहेब ते गावत नाही म्हणजे त्याची यंत्रणा काय असेल. सगळ्यात महत्त्वाचं साहेब त्यावेळेस BMW गाडी आहे, फॉर्च्युनर गाडी आहे, विंडसर गाडी आहे, क्रेटा गाडी आहे, 15-20 डंपर आहेत तिचे स्वतःचे. अहो साहेब तुम्हाला ह्यांचं बॅकग्राऊंड माहिती आहे काय? केरळमधनं नळ्या विकायला आलेली लोक ही. केरळवरनं. त्याचा जो वडील आहे ना, केरळवरनं नळ्या विकायला इथं आलेली लोक.
आज ह्यांच्याकडे साहेब अब्जावधी रुपयाची माया आहे साहेब. कशा नाही तुमच्या आमच्या साहेब कर रुपये बुडवलेले पैसे आहेत साहेब, लुटलेले पैसे, लुटलेलं अक्षरशः लुटलेले साहेब पैसे आहेत. साहेब त्याचं एकही काम असं नाही ज्यात त्याला डिपॉझिट परत मिळते, एकही काम. तुम्हाला अजून एक साहेब विषय सांगतो. नेशनब धरण तुम्ही कधी विषय ऐकले साहेब? नेशनब धरण हा साहेब पाटबंधारे विभागातला काळा प्रकल्प म्हणला जातो. काळा प्रकल्प साहेब